जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून संततधार पाऊस चालू आहे आणि या पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। पिकामध्ये पाणी साचल्यामुळे पिके पिवळे होण्याच्या मार्गावर आहे। सोयाबीन, कपास हे यवतमाळ जिल्ह्याचं मुख्य प्रमुख पीक आहेत आणि या नगदी पिकालाच या पावसाचा फटका बसला आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी शेतकरी दादा, मला एक सांगा, किती एकर सोयाबीन किंवा कपास तुम्ही लावली होती आणि काय नुकसान झालं? 4 एकर पयाटी लावलेली आहे। 4 एकरामध्ये पूर्ण पयाटी पिवळी पडून राहिलेली आहे। 4 दिवस झाले सतत पाणी चालू आहे। कोणी मजूर बी मिळून नाही राहिले पाण्यापायी ना। पूर्ण असं डोबरे संगळले वावरामध्ये, नाले नुले फुटून राहिलेले आहे। तर शासनानं त्याच्यासाठी नाल्या नुल्याचे कामं थांबलेले आहे, ते पूर्ण करून द्यायला पाहिजे। कोणा रस्ते वावरानं जाताना पांदन रस्ते ना आहे, त्याच्यासाठी शासनानं थोडीशी मदत करायला पाहिजे। मागच्या वर्षी पिकं जे होती पाण्यामुळे खराब झाली होती, काय नुकसान झालं होतं आणि या वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती उरली काय? तर मागच्या वर्षी पण हरभऱ्याच्या टायमाला अवकाळी पाणी होता, हरभऱ्याचंही नुकसान झालेलं आहे आणि पयाटीच्या टायमाला नुकसान झालेलं होतं। तर यावर्षी काय नुकसान झालं? किती एकर तुमचं पीक होतं आणि काय नुकसान? यावर्षी 4 एकर पयाटी आहे, पूर्ण चिबडून गेलेली आहे। आणि काही जणांची वावरं आमच्या रस्त्यानं जाताना पाहून राहिलो, सोयाबीनवाले पूर्ण पिवळी झर पडलेली आहे। बस हेच सांगत आहोत। काय मागणी आहे शासनाकडे? शासनाकडे काही मागणी म्हणजे नुकसान भरपाई, पंचनामे करायला पाहिजे आणि ज्याला कोणाला नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई द्यायला पाहिजे। निश्चितच आपण जर पाहिलं तर गेल्या 1 जूनपासून तर आत्तापर्यंत जवळपास 1000 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, मात्र जो पीक विमासाठी जो नंबर दिलेला आहे तो नंबर शेतकऱ्यांना केल्यानंतर लागत नाही, अशी परिस्थिती जिल्ह्यात झालेली आहे। शासनाकडून 1 रुपयाचा पीक विमा ही योजना जरी चांगली असली तरी मात्र शेतकरी ज्यावेळेस त्या नुकसानीची ज्यावेळेस कॉल करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो लागत नाही आणि परिणामी पीक विमावालेही शेतात येऊन त्याची पाहणी करत नाही, असं एकंदरीत जिल्ह्याचं चित्र आहे। त्यामुळे तातडीने महसूल विभागाकडून पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।